हाय एव्हरीवन, मी प्रज्ञा. आता आज आपण शिकणार आहोत ही रांगोळी, जी की तुम्ही मिनी रांगोळी म्हणू शकता. जेव्हा आपल्याला दरवाजाच्या समोर किंवा तुम्ही देवाराच्या समोर, तुम्ही पाटाच्या समोर सुद्धा ही रांगोळी तयार करू शकता. अशा प्रकारची ही रांगोळी आहे. त्याचा तुम्ही 4 प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. तर बघा, तर ह्याची जी लांबी जी आहे, उंची जी आहे त्याची 5 इंच आहे. आणि तुम्हाला तुमचा पाटावर समोर ठेवायचं तर तुम्ही पाटाचं अंतर घेऊन करायचं आहे. तुम्ही देवाच्या समोर ठेवता तर तुम्ही देवाच्या समोर तुम्ही त्या अंतर घेऊन तयार करायचं आहे. तुम्हाला जर दरवाजा समोर करायचं तर तुम्ही दरवाजा समोर सुद्धा करू शकता. तसं त्याच्याप्रमाणे एका त्यांची ऑर्डर होती. हे बघा, तर अशा प्रकारे ही 4 फुलांची अशी रांगोळी तयार करून घेतलेली आहे. जी रुंदी जी आहे ती 23 इंच आहे. 23 इंच त्याची रुंदी आहे. बघा, 23 इंच त्याची रुंदी आहे. ओके, तर अशी आपण ही रांगोळी तयार करणार आहोत. तर हे बघा, तुम्हाला मेजरमेंट सांगते याचं काय करायचं आहे. इथे आता ही जी वही आहे, या वहीचं माप जे आहे ते 11:15 पर्यंतच आहे. 11:30 पर्यंतच ह्या वहीचं माप आहे इकडे. तर मी इथे काय केलेलं आहे, आपल्याला सिंपल इथे असा हा रेश असं एस काढून घ्यायचं. इथे हा वर्तुळाकार आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, इथं आपण 6 वरती इथे मी हे करून घेतलेलं आहे. पहिले मार्किंग करून घेतलेलं आहे इथे 6 वरती. ओके, आणि नंतर इथून वरती 2.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. याचा हाफ 5 घेतलेला आहे, म्हणून 5चा हाफ मी 2.5 करून घेतलेला आहे. असं आपल्याला मापाचं करून घेतलेलं आहे. आता याच्या मध्यनंतर आपण काय करायचं आहे, या 2.5चं तिथे पॉईंट केलेलं आहे मध्यवरती 6 वरती, तिथे आपल्याला 1 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे पाऊण एक वरती म्हणजे इकडला 1 रेष कमी असं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथून असा वर्तुळ काढायचा आहे. ह्यासाठी मी हे मेजरमेंट आपलं काढलेलं आहे. आणि नंतर आपण काय करायचं आहे, या साईडनी कोपऱ्याच्या ह्या साईडनी आपल्याला इथे 2.5 वरती जायचं. आपल्याला इथे आपल्याला 2.25 वरती आपल्याला इथे जायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे गोलाकार शेप द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे. आपण इथून असं हे द्यायचं आपल्याला शेप. इथून मी 2.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्याची उंची जी ठेवलेली आहे ती वरती 1.5 इंच, सॉरी 1.5 इंच त्याची उंची ठेवलेली आहे. हे 1.5 इंचावरती त्याची उंची ठेवलेली आहे. इथून 2.25 आणि इथे 1.5 घेतलेली आहे. ओके, आणि इथून आता ह्या कोपऱ्यापासून ह्याची जी उंची जी आहे ती ठेवलेली आहे 2 इंच. हे बघा, 2 इंचाची मी इथे उंची ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला कुठला पॉईंट भेटला, हा एक पॉईंट भेटला, हा पॉईंट भेटला आणि हा एक पॉईंट भेटलेला आहे. तर आपल्याला ते मार्क करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे. त्याला करून घेऊया आपण. मी अर्धवर्तुळ घेतलेलं आहे. तर आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे हे जे पॉईंट आहेत दोन्ही हे मी इथे जॉईन करून घेते. दोन्ही पॉईंट व्यवस्थित जुळवायचे आणि मग त्याचं जॉईन करून घ्यायचं आहे. कुठे एक जॉईंट होते ते व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. चला, हा इथपर्यंत त्याचा पॉईंट आला आहे. बघा, त्याचा हा इथपर्यंत पॉईंट हा आलेला आहे. आता या पॉईंटवरून आपल्याला ह्या पॉईंटवरती जायचं आहे. या पॉईंटवरून ह्या पॉईंटवरती जायचं आहे. मग आता आपण काय करूया, आपल्याला हा मधला शेप यायला हवे म्हणून आपण त्याचं माप घेऊया. ह्याचं जे माप आहे इथून ह्याचं 2.25 वरती 2.25 वरती याचं माप घेऊया उंच साईडनी. ह्या याचं जो आपण 2.5 घेतलेला आहे, 2.5च्या पुढे आपल्याला पुन्हा 2.5च्या पुढे आपल्याला पुन्हा 2.25 घ्यायचं. 2.25च्या पुढे परत 2.25 घ्यायचं आणि त्याची उंची खालून त्याची उंची जी घ्यायची आहे ती घ्यायची 2.25 इंच. म्हणजे आपल्याला हा पॉईंट भेटला. बघा, हा पॉईंट भेटला. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला हे जोडून द्यायचे. आता आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट डॉट जोडून घेऊया. अशा प्रकारे अशा प्रकारे हा जोडून घेतला आणि इथून हा आणि आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे आपण हे पॉईंट जोडून घेतलेले आहेत. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पॉईंटपासून आपल्याला आता ह्या साईडचे पण आपल्याला ह्या साईडचे आपल्याला डिझाईन करते. हे आखलेलं आहे. आता आपल्याला इथून आखायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला याच्या पुढे
हे बघा, ह्याच्या मध्यापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्या मध्यपर्यंत किती आहे मग हे आपण दीडपर्यंत घेतलेलं आहे. या रेषेच्या समोर, रेषेच्या समोर आपल्याला बरोबर 1.5पर्यंत घेतलेलं आहे आणि 1.5च्या पुढे आपल्याला अर्धा इंचावरती डॉट करायचं आहे. हे बघा, इथे 1.5 या रेषेच्या म्हणजे हा जो आपला आपण जे इथे आखलेला आहे ही डिझाईन, त्याच्यासमोर आपल्याला बरोबर 1.5च्या अंतरावरती आपण हा घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंचावरती आपण मार्क केलेला आहे. अर्धा इंच म्हणजे आपल्याला आता हा शेप भेटला, म्हणून आता आपण ह्या शेपवरती आपण आखून घ्यायचं आहे. 1.5 वरती आखून घेतलेलं आहे. इथपर्यंत आपलं झालं. आता याच्या पुढे काय करायचं आहे, आता ह्याच्या पुढून आपल्याला 4 घ्यायचं आहे. याच्या पुढे आपल्याला 4 घ्यायचं आहे. इथून 4 घ्यायचं आहे आणि इथून मोजून घ्या 4 घ्यायचे. म्हणजे शेवटी आपलं म्हणजे काय आलं, तुम्ही जर एवढं 11चं घेतलं तर आपल्या इथून 4, तर खालून किती घ्यायचं आपल्याला, 4चं मार्किंग केलंय. तिथून आपल्याला खालतून आपल्याला 1.5 वरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. 1.5 वरती मार्किंग करायचं आहे. बघा, 4 तुम्ही मार्किंग करून घ्या. 4च्या बरोबर आपल्याला खालच्या रेषेवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि तिथून खालून आपल्याला 1.5 वरती आपल्याला इथे मार्किंग केलेलं आहे. हे बघा, 1.5 वरती आपल्याला इथे मार्किंग केलेलं आहे. 1.5 वरती मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला हा जो शेप आहे, हा शेप आणि हा शेप मिळवायचा आहे. हे बघा, हा जो शेप आहे तो आपण मिळवून घेणार आहोत आणि हा शेप म्हणजे आपल्याला तुम्ही हे सिंपल तुम्ही इथे सुद्धा असं जरी आणलं तरी आपलं चालून जाणार आहे. हे बघा, हे असं करायचं आहे. आता काय करायचं आहे, हा दीचा पॉईंट करायचा आहे. त्याच्या खाली आपण इथे अर्धा घेतलेलंच आहे. ओके, अर्धा घेतलेलंच आहे. आता ह्याच्या पुढे परत आपल्याला पाऊण इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथे पाऊण इंच आणि इथे पाऊण इंच. हे बघा, पाऊण इंचावरती इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपल्याला गोलाकार रेष द्यायची, गोलाकार आपल्याला भाग द्यायचा आहे. इथून हा पॉईंट जोडायचा आहे. तुम्ही सर्कल जसं आहे तसं तुम्ही हे करू शकता. तुम्ही तुम्ही हाताने सुद्धा करू घ्या किंवा तुम्हाला ह्याने करायचं तर तुम्ही असं पण करू शकता. हे बघा, हे आपण हा भाग गोलाकार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, आपण प्रत्येक ठिकाणी आता पाऊण इंचवरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्या पुढे आपण पाऊण इंच म्हणजे 1ला 1 रेष कमी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा, 1ला 1 रेष कमी, बरोबर प्रॉपर 1ला 1 रेष कमी असं मार्किंग तिथे आपलं बरोबर आपल्या इथे येते. ते काय करायचे, मार्किंग केल्यानंतर तिथे आपल्याला या पहिल्या रेषेपासून आपल्याला इथं 2 पर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 पर्यंत मार्किंग, हे बघा इथे 2 पर्यंत मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला 2 पर्यंत मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे आपण रेषा आखून घेऊया 2 पर्यंतच्या. हे बघा, 2 पर्यंतच्या रेषा आखून घेतलेल्या आहेत. इथे सुद्धा 2 पर्यंतची रेषा आखून घेतलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे हेच आपल्याला मध्य काढायचे आहेत. मी इथे अंदाजपंचे मध्य घेतलेलं आहे. तुम्ही मध्य मोजून सुद्धा घेऊ शकता. अर्धा इंचावरती बघा, आपल्या इथे अर्धा इंचावरती मध्य आलेले आहेत. तर अर्धा इंचापासून आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथे मी घेतलेलं आहे 2.25 म्हणजे 2ला 1 रेष कमी, 2 आणि त्याच्या पुढची 1 रेष म्हणजे 2 रेष इथे चालते. 2.25 घेतलेला आहे. आणि जो मध्यावरती आहे त्याच्यावरती आपण घेतलेला आहे 2.5 आणि 1 वरची 1 रेष, 2.5 आणि वरची 1 रेष इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. 2.5 आणि त्याची 1 रेष मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथे सुद्धा आपण घेणार आहोत 2 आणि त्याच्या पुढची 1 रेष, 2 आणि त्याच्या पुढची 1 रेष इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे, हे मार्किंग आणि इथून हा शेप द्यायचा आहे आणि हा इथे आपल्याला जोडायचा आहे. हा आपल्याला जोडायचा आहे. इथून हा घ्यायचा आणि हा आपल्याला जोडायचा आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं बदामच्या शेपमध्ये काढायचं आहे. तेव्हा इथून हा घेतला आणि ते हा असा जोडलेला आहे बदामच्या शेपमध्ये. इथून हा घेतला आणि असा जोडलेला आहे बदाम. आपण इथे वर्तुळाकार न घेता आपण जो आपण वर्तुळ घेतो नेहमी, हा वर्तुळ घेतो असा सेम घेतो तो इथे आपल्याला डाऊन करायचं आहे. समजा तुम्ही आता हा वर्तुळ घेतला तरी होऊ शकतो. तुम्ही आता वर्तुळ घ्या असा तरीही वर्तुळ चालेल, असं इलं तरी तुम्ही चालतं. आणि ओके, ते तुम्हाला दाखवते दोन्ही प्रकारचे म्हणजे कसं करायचं ते.
आता इथे आपला डाऊट आहे त्याच्यावरती हा तुम्ही घेतलात, तुम्ही असाही घेऊ शकता. जेव्हा तुम्ही वर्तुळ घेता तेव्हा आपल्याला भाग जो आहे जास्त घ्यायचा आहे. इथे आता आपला येणार आहे मग 3.25 इंच. ओके, 3.25 इंचावर आपण हे असं वर्तुळ करून घेतलं आणि इथे पण वर्तुळ पण काढून घेतोय गोलाकार. म्हणजे याच्यामध्ये मी 2 डिझाईन दाखवते. हे बघा, हे असं पण वर्तुळसुद्धा घेऊ शकतो. मग आता आपल्याला ह्याच्या खालती आपल्याला अर्धा इंच आपल्याला खालती जायचं आहे आणि इथे डॉट करून तुम्हाला हा जो भाग आहे तो असा द्यायचा आहे. हाफमध्ये इथे असा, इथे अर्ध आणि इथे अर्ध, म्हणजे आपले हे होऊन जाईल. त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंचाने आपल्याला इथं वाढवायला लागेल. आपल्याला इथं अर्धा इंचाने म्हणजे परत 3.25 वरती घ्यायचं आहे. ओके, मग इथून हा शेप पॉईंटवरती आपल्याला जॉईन करायचा आहे आणि इथून हा शेप पॉईंटवरती जॉईन करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आणि जॉईन करून घेतलेला आपण इथून असं आणि जॉईन करून घेतलेलं आहे. आणि तिथे आपल्याला काय करायचं, डाऊन 1 इंच अर्धा इंच डाऊन उतरायचं आहे इथून आणि मग इथून आपल्याला हा आमचा सीट द्यायचा आहे. ओके, हे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला इथे आपण 2 प्रकारे काढू शकतो. तुम्हाला हार्ट शेपचं पाहिजे असेल तर तुम्ही इथून हार्ट शेपचं काढू शकता, असं ह्या प्रकारचं. आता तुम्हाला आपण जी नेहमीप्रमाणे काढतो पाकळी तसं काढतो, तर तुम्ही इथे अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे इथं जे तुम्ही इथं माप घ्याल त्याचं इथे खालती आपल्याला अर्धा इंच खाली करायचं आणि मग तुम्हाला इथे हार्टचा शेप येणार आहे. जे तुम्ही घ्याल त्याचा अर्धा इंच खालती उतरायचं आहे आणि तुम्हाला हार्टचा शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे म्हणजे 2 प्रकारचे इथे तुमचे एका डिझाईनमध्ये होऊन जातं. तुम्हाला हार्टचा शेप नको हवे असेल तर तुम्ही वरती पाकळीचा शेप घ्या, तर तुम्हाला पाकळीचा शेप नको हवा असेल तर तुम्ही खालचा हार्टचा शेप घ्या. असं तुम्ही 2 प्रकारचे इथे काढू शकता. ओके, चला आता हे या पिकचं झालं. पुढे आपल्याला काय करायचं आहे, आता या इथे जे आपण मार्किंग केल्याचं मध्य जो होता त्या मध्याच वरती बसून इथे आपल्याला काय करायचं आहे, साईडनी आपल्याला 1.5 वरती घ्यायचं आहे मार्किंग, 1.5 वरती मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला त्याच्यावरती बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे बघा, हे 1.5 इंचावरती, हे 1.5 वरती तुम्ही पहिले इथून अशी रेषा करून घ्या. ओके, आणि त्याचा ह्या जो मध्य आहे याचा मध्य घ्या. इथून मध्यावरती आपल्याला 1.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला इथून असा शेप द्यायचा आहे आणि इथून ह्याला हा असा शेप द्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. ओके, त्याच्या पुढे आपल्याला सुद्धा परत आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथे 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता इथून आपल्याला परत इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, 1 इंचावरती, आणि इथे आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1 इंचावरती आपण इथून पासून गोल हे घेतलेलं आहे आणि याचं इथं मध्य घ्यायचं आहे. जो मध्य आपण घेतलेला आहे, एक आणि 1 ची रेष, 1 रेष पुढे असं मध्य आपण त्याचा करून घेतलेला आहे आणि मग हा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. ओके, आणि हा इथे आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. आता याचा पुढचा जो भाग आहे तो घेतलेला आहे, हे बघा, तो घेतलेला मी 1 आणि 1 रेष पुढची मिक्स. ओके, याचा मध्य पण काढला, तर त्यावरती आपल्याला घ्यायचं आहे, अंतर घ्यायचं आपल्याला 1.25 पर्यंत घ्यायचं आहे, 1.25 वरती घेतलेलं आहे. मग आता इथून आपल्याला हा शेप द्यायचा असा आणि इथून हा शेप द्यायचा आहे. ओके, त्याचप्रमाणे पुढे सुद्धा आपल्याला 1.25 इंचावरती आपल्याला द्यायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला असा हा वर्तुळाकार शेप द्यायचा आहे. आता ह्याचा मध्य मी घेतलेला आहे 1 इंच, 1 आणि 1 इंच असं एक वाढवलं आहे, 1 आणि 1 इंच असं मध्य घेतलेलं आणि हा शेप आपण इथून वाढवून घेतलेला आहे. बघा, अशा प्रकारे इथे आपली ही एक भागाची डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता आपण या साईडचा पण काढून घेऊया. सेम इथे काढायचं, सेम आपल्याला तसंच इथे काढायचं आहे. जो आपण इथे मध्य घेतला होता त्या मध्यापासून आपण इथे खालती
अर्धा इंच आपण इथं खाली उतरलेलो आहे. इथं सुद्धा आपण अर्धा इंच, पाऊण इंच आपण इथे मार्किंग केलेलं आहे. इथे पाऊण इंच आणि इथे पाऊण इंच ती मार्किंग केलेलं आहे. आणि ते हे शेप जे आहे ते आपण जुळवून घेतलेलं आहे. ओके, नंतर सुद्धा आपण इथे काय केलेलं आहे, 1 इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे. 1 इंच इथे, हा मी जरा कमी घेतलेला आहे, 1 पाऊण इंच घेतलेला आहे आणि हा पाऊण इंच घेतलेला आहे. मग आपल्याला हे पॉईंट भेटले 1, 2 आणि हे 3 पॉईंट आपल्या इथे भेटलेले आहेत. आता ह्या पॉईंटपासून आपल्याला काय करायचं आहे, इथून आपण प्रत्येकी आपण 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. इथे 1.25 इंचावरती आपण इथे मार्किंग केलेलं आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि यांचा हाफपासून आपल्याला काय करायचं आहे, आपण पहिलं पानाचा शेपच काढून घ्यायचा, त्याच्यानंतर आपण एक डाऊन खाली घ्यायचं आहे. म्हणून इथे मी पहिल्या शेपची आपण 3 पर्यंत घेतलेली आहे आणि याची 2.5 घेतलेली आहे. इथे 2.5 घेतलेली आहे आणि इथे याची 2.25 घेतलेली आहे. अशी त्याची आपण मध्य काढून घेतली. मग आपण इथून त्याचं आपण हे या आपण त्याच्या रेषा जोडणार आहोत आणि इथून आपल्याला ही रेष काढून घ्यायची आहे, जी आपण 2-2 वरती आपण काढून घेतलेली आहे. आणि इथून आपण त्याला हे आपण 2 शेप देतोय आणि इथून आणि इथून सुद्धा आपण हा शेप देतोय. ही तर आपली लाईन ते आहेच, त्यामुळे आपण इथं शेप द्यायचं काहीच नाही, फक्त इथे आपल्याला फक्त जॉईन करायचं त्या रेषेला. तुम्ही अजून घेतलं तरी उंच घेतलं तरी चालून जाईल. हे बघा अशा प्रकारे हे आता आपण अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे. मग आपल्याला पुढे काय करायचं आहे, इथून आपल्याला परत खालती अर्धा इंच आपल्याला खाली हार्ट करायचे. का तर आपल्याला हार्ट शेप द्यायचा असेल तर आपल्याला इथं अर्धा इंच आपल्याला पुन्हा खालती डाऊन आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरपासून अर्धा इंच. आणि मग इथून आपल्याला ही पाकळीचं माप द्यायचं आहे. इथून आपल्याला हे असं पाकळीचं माप द्यायचं इथून. हे बघा सिंपल इथून फक्त देतो, बाकी आपल्याला काही फरक करायचा नाही, कुठे नाही फरक करायचा. इथून आपल्याला हे घेऊन जिथं पण केलंय तिथून सुद्धा आपण तुम्ही देऊ शकताय. जो आपला साईडचा भाग आहे तिथून सुद्धा तुम्ही देऊ शकता. ओके, तुम्हाला उंच एवढा हवंय तुम्ही तेवढाही देऊ शकता. हे बघा इथून हा शेप आलेला आहे. अशा प्रकारे आपण हे भाग एकाचा वरचा आपण केलेला आहे. आता सेम इथे जसं आपण केलं त्याच प्रकारे तुम्ही घ्या. आता इथे आपला हा डॉट पहिले हे डॉटपासून आपण घेतलेलंच आहे. डॉटपासून आपल्याला तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंचावरती. इथे आपण 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून आपण इथे आपण रेष आखून घेतलेली आहे. ओके, त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, 1.5 आणि 1 रेष 2.25 इंचावरती दीडच्या आधीची 1 रेष, 1.5च्या किंवा तुम्ही 1.5च घ्या, 1.5च्या आधीची 1 रेष घ्यायची आपल्याला. इथे मार्किंग केलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला 1.25 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपण रेष ओकळून घेतली आहे. आता आपल्याला इथून घ्यायचं आहे मार्क हे. आता आपल्याला हा शेप असा वर्तुळ द्यायचा आहे. ह्या इथून आपल्याला हा असा वर्तुळ घेतलेला आहे आपण हा. ओके, आणि ह्याच्या मध्यापासून आपल्याला इथे काय करायचं, ह्याच्या मध्यापासून आपल्याला इथे 1 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याच्या मध्यापासून आपल्याला 1 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथून हे तुम्ही इथे असं या, इथून तुम्ही असं 1 वरती मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही या. ओके, असं डिझाईन तयार करणार आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला पण हे मार्किंग आपल्याला आहे. इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच आपण घेतलेला आहे. आता इथून आता आपल्याला हा गोल इंच आपल्याला वाढवायचं आहे. ओके, अशा प्रकारे या साईडला मी 3 काढलेले आहेत आणि या साईडला आपण जे काढलेत ते आपण 4 काढलेली आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित, तर हे बघा
अशा प्रकारे आपण हे मार्किंग केले. तुम्हाला हार्ट शेपचं पाहिजे तर तुम्ही हार्ट शेपचं घ्यायचं आहे. तर तुम्हाला हार्ट शेपचं नव्हतं तर तुम्हाला पाकळीचं होतं तर तुम्ही त्याच्या अर्धा इंच वरती वाढवायचं आहे आणि ठिकाणी तुम्ही हा शेप द्यायचा, म्हणजे तुमची इथे पाकळीची शेप तयार होईल. अशा प्रकारे तुम्ही इथे अजून आता हे एक पान केले 11.5चं. म्हणजे तुम्हाला जेवढं तुम्हाला तुमचं उंचीचं असेल, तुमचा दरवाजा म्हणा, तुमचा पाट म्हणा किंवा तुमचा देवाऱ्याचा तुम्हाला पुढे लावायचं आहे तेवढं तुम्ही पुढची तुमची जी रुंदी आहे ती तुम्ही सेम डिझाईन ही तुम्ही वाढवत जायचं आहे पुढच्या पेजवरती. ओके, आता सेम तुम्हाला दाखवायचं झालं तर हे बघा, आपण पेज घेऊया इथे. हे बघा, तुम्हाला सांगते, थोडक्यामध्ये सांगते की आपल्याला काय करायचं आहे. काय पुढेच्या पुढे काय करायचं आपल्याला, हेच तुम्ही इथे ठेवायचं आहे आणि असं हे पानावरती तुम्ही, मी इथं भरलेलंच पान घेतलं आहे. हे बघा की इथे तुम्हाला ही खालची डिझाईन दिसणार आहे. मग इकडे तुम्ही डिझाईन जे आहे पहिले हे मार्किंगने तुम्ही इथे मार्करने तुम्ही हे करून घ्या. तुमची डिझाईन जी आहे ती तुम्ही मार्करने हे करून घ्यायचे आणि मार्करने केल्यानंतर एक मिनिट तुम्हाला पुढचा आपण ट्युटोरियल पूर्णच करूया. मार्कर घेते मी. ओके, हे आपल्या मार्करने आपण इथे आखून घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपल्याला पेपरवरती दुसरा आपल्याला तिथून खाली आपली डिझाईन जी आहे ती व्यवस्थित दिसणार आहे. आता हे मी वहीवरती काढून घेतले. तुम्ही कॅनव्हास घ्यायचं तर तुम्ही कॅनव्हास घ्या, तुम्ही नॉन वेवन घ्यायचं तर तुम्ही नॉन वेवन घ्या. तुम्ही हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय घ्यायचं आहे. मग ह्याच्यासोबत तुम्ही आखून घ्यायचं आहे. आता मी दोन्ही भाग दाखवते. हे इथे तुम्ही असं पुढचं घ्यायचं आहे असं. ओके, हे तुम्हाला जर मोठं सुद्धा हवं असेल तर तुम्ही मोठं. हे कसं मी पाटाचं तुम्हाला करता येईल, पण तुम्हाला देवाऱ्याच्या पुढे बनवता येईल अशा प्रकारे ही मी रांगोळी तयार केलेली आहे. म्हणून ही याचं माप मी 5 इंच घेतलेलं आहे, उंची त्याची उंची. म्हणजे कसं तुम्ही देवारा सुद्धा समोर तुम्ही सुद्धा ठेवू शकता ही रांगोळी. पाटाभोवती सुद्धा तुम्ही असे 3 भाग तयार करा. एक फ्रंटचा मापाची तुम्ही तयार करून घ्या अंतर, आणि 2 भाग तुम्ही साईडच्या भागाचे करून घ्या. त्याप्रमाणे बनवून तुमची पाटाभोवतीची सुद्धा ही रांगोळी तुमची होऊन जाईल. आणि दिल्लीची आपण घराच्या भोवती रांगोळी काढतो ती सुद्धा आपण छोट्या प्रमाणात काढतो, त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही छोटी मध्ये फक्त घेऊ शकता. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले, पुढे शूट केलेलं आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही तशी रांगोळी तयार करू शकता. तर एक रांगोळीचे तुम्हाला मी 3 प्रकार दाखवले. एका रांगोळीमध्ये तुम्ही 3 रांगोळी कशा वापरू शकता असं तुम्हाला मी दाखवलं आहे. आणि आता हे चालू आहे, अधिक महिना चालू आहे. तर अधिक महिन्यासाठी आपल्या मुलीचं पहिला महिना हे असेल, आपण त्यांना ओवाळणी वगैरे करतो, तर त्यांना पाट्यावरती बसवण्यासाठी तुम्ही हे अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता. तर तुमच्याकडे महिरप रांगोळीच नसेल तर तुम्हाला असं जर काय हवं असेल तर तुम्ही असंही करू शकता. जर तुमच्याकडे मटेरियल असेल तर तुम्ही असं पटकन घरी तयार करू शकता. हे बघा, आता मी फक्त फुलाचेच पाकळ्यांचे दाखवलेले. तुम्हाला हवे तर तुम्ही दोन्ही डिझाईन तुम्ही करू शकता. हे बघा, इथून ही, इथून हा हार्टचा शेप, हा द्या, इथून हा द्या, असं हे हार्टचा शेप, असं हे इथून हार्टचा शेप. ओके, हा हार्टचा शेप इथे असते, हा हार्टचा शेप. हे बघा, अशा प्रकारे आपली इथे सुंदर अशी रांगोळी आपली डिझाईन ही जी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वहीचं एक पान घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला उंचीचं लांबीचं हवे, जेवढं तुम्हाला लांबीचं हवे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं. तुम्हाला मी हा एक पेज घेऊन दाखवते. तुम्हाला नॉन वेवन घ्या, तुम्हाला हे हवे असेल कॅनव्हास घ्या. हे बघा, आता तुम्हाला ही डिझाईन जी आहे ती बघा तुम्हाला व्यवस्थित खालती दिसत असेल. हे बघा, एक मिनिट. हे बघा, त्याप्रमाणे इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे. हे बघा, कॅनव्हास इथे तुम्हाला ही जी डिझाईन जी आहे ती डिझाईन तुम्हाला इथे पूर्णपणे व्यवस्थित अशी दिसते. हे बघा,
त्याचप्रमाणे तुम्ही ही डिझाईन जी आहे तुम्हाला जो हवे शेप, जर पाकळीचा शेप हवा आहे किंवा हार्टचा शेप हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे आखून घ्यायचं आहे. आणि ह्या ही डिझाईन जी इथे आहे सेम तुम्ही हिच्या पुढे पुढे तुम्ही अशी ही वाढवत जायची आहे. तुम्हाला जेवढे तुम्हाला अंतर हवे, रुंदी त्याची हवी ते तसं तुम्ही वाढवत जायची आहे. अशा प्रकारे अशी छानशी अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कळली का? जर तुम्हाला डिझाईन काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि जर तुम्हाला माझी डिझाईन तरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. जर कोणाला डिझाईन जर आवडत असतील तर त्या कोणी रांगोळी बनत असतील त्यांना शेअर करा. आणि हो, व्हिडिओला मात्र हाईप मात्र नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.